लातूर जिल्ह्यामध्ये महापंगत आज होत आहे आणि ही महापंगत जी आहे ती होते पुरणपोळ्याची आणि तूप दूध यासह कुरडी पापडी हे सगळं जे आपण उत्सवाला आपल्या सणांना खायला जे आपल्याला मिळतं तेच घरगुती सगळी पुरणपोळीचा जो बेत आहे तो या ठिकाणी महापंक्तीत पाहायला मिळते। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठी महापंगत या ठिकाणी लातूरमध्ये पाहायला मिळते। लातूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते हा महाकुंभाचा सगळा मेळा आहे आणि यामध्ये जे आहे ते महाकुंभामध्ये शेवटची ही सगळ्यात मोठी महापंगत पाहायला मिळते। लाखो लोक एकाच वेळी या ठिकाणी जे आहे ते जेवणासाठी बसल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यामध्ये हे सगळं वातावरण आहे। लातूर जिल्ह्यात जे आहे ते हा उत्सव सगळा सुरू आहे आणि या उत्सवाचं सगळ्यात मोठं आकर्षण जे आहे ते हे पुरणपोळी असल्याचं पाहायला मिळतंय आणि पुरणपोळीचा हा आस्वाद घेण्यासाठी लहान चिमुकल्यासह मोठे वारकरी देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे ते हजर झाल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी मागील 10 दिवस मोठा सोहळा पार पडला आणि या सोहळ्यामध्ये सगळ्यात मोठं आकर्षण जे ठरलं तर याच पद्धतीचं हे मोठं आकर्षण आहे। जेवणाची मोठी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। लातूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते या ठिकाणी जी ही व्यवस्था अनोख्या पद्धतीने करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। आपण या ठिकाणी ज्या भाविक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीने ही सगळी व्यवस्था करण्यात आली आणि आज कशा पद्धतीने हा पुरणपोळीचा बेत जय जय रामकृष्ण हरी सर्वांना। आणि आज खरं बघितलं तर या लातूर या भूमीवर मी सर्व भाविक भक्तांचे स्वागत करते। एक तर हे आज भक्तिमय वातावरण जसं की 8 दिवस झाले आपण बघतायत लातूर शहरामध्ये खंडापूर या गावामध्ये भक्तिमय वातावरण सोहळा पार पडत आहे आणि हा सोहळा एकदम आनंदी आहे। आनंदाचा उत्साहाचा हा सोहळा आहे आणि आज खरं बघितलं तर इथं जे भक्त लोक येत आहेत जे की लातूर जिल्हा असो या अख्खा महाराष्ट्र असो तिथून वयोमर्यादाची काही अट नाही ह्या सोहळ्याला। लहान मुलांपासून ते ज्यांना चालता येत नाही ते सुद्धा लोक आहेत आणि आपण अशी आज सेवा इथं दिलेली आहे की ह्या पूर्ण जेवढा एरिया आहे 750 वर्षांनी आलाय त्याच्यामुळं हा एरिया काय मोजू शकत नाही आपण किंवा हा समुद्रासारखा सागर आज आपण इथं बघतोय आणि आज मेन म्हणजे महासागर लोटलेला आहे इथं आणि आपण जे लातूर जिल्ह्याला जे संधी दिली होती त्या संधीचं आज बघून कौतुक वाटतंय आणि सोनं झालं असं वाटतंय आम्हाला की जे तुम्ही बघता की टँकरनी दूध तूप आणि पाणी बॉटल सुद्धा आणि पुरणपोळी अक्षरशः एक गावानी 1 लाख पुरणपोळी दिलेली आहे आणि ते बघून आज खूप आनंदी वातावरण वाटतं आणि अशी उत्साह असे सोहळे लातूरमध्ये व्हावे एवढी म्हणजे आमची इच्छा आहे आणि आम्ही खूप आनंद व्यवस्था करण्यात आली आहे। लाखो लिटर दूध लाखो पोळ्या आणि कशा पद्धतीने हे सगळं कुरडी पापडी भजे आज इथं म्हणलं तर पूर्ण हा होळीचा सण आपण एकत्र करतोय। हा असा योगायोग ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या पदरी दिलेला आहे असं म्हणण्यात हरकत नाही कारण एक टेम्पो बघितलं तर आपण असं दिसतं की प्रत्येक टेम्पोतनं तुम्हाला अशी बंच दिसणार नाही अख्खा टेम्पो भरलेला दिसणार आहे। आज तुम्हाला पुरणपोळ्या टेम्पोने येत आहेत दुधाचा अक्षरशः टँकर लावलेला आहे तुपाचं सुद्धा टँकर आहे म्हणजे असं नाहीये की तूप नाहीये तुपापासून पूर्ण जेवण भजे पापड कुरडी सगळा उत्साह सुरू आहे उत्सव सुरू आहे। काय आज किती उत्सव आहे रोज भाकरी आज पुरणपोळी भजा कुरडी पापडी सगळी सेवा आहे। अशी सेवा आहे सांगू का तुका केवढा आकाशा एवढा तसा इथली सेवा सुद्धा आकाशा एवढी आहे। हा इथं कोणतंच कमी नाही आकाश आणि धरती एक केलं तरी पूर्ण एवढी सोय आहे असं आहे। वाढणाऱ्यांचं पण कौतुक कमी नाहीये अक्षरशः टेम्पोनी एकेका गावातनं 5-5 हजार 2-2 हजार असे आज मुलं आलेले आहेत आणि अक्षरशः आज कुणाच्या घरी दूधवाला गेला असेल असं वाटत नाही कारण पूर्ण अख्खं टाकर दुधाचा सागर आज इथं बघायला भेटतोय। हा महाकुंभ आणि महासोहळा पाहायला मिळाला। महापंक्ती ज्या आहे त्या या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यामध्ये आज पुरणपोळीचा बेत पाहायला मिळतोय आणि वारकऱ्यांची या ठिकाणी ही अनोखी महापंगत मोठ्या संख्येनं या ठिकाणी उमडल्याचं पाहायला मिळतंय झाल्याचं पाहायला मिळतंय आणि यामध्ये आज पुरणपोळीचा बेत त्यासोबत तूप आणि घरी ज्या पद्धतीने आपण सणाला सगळेजण जेवण करतो त्याच पद्धतीचा महाप्रसाद या ठिकाणी गावागावांमधून लातूरमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय। हा महापंगत पार पडली। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। हात
ती गोडबोड करता बरं. हरामगोळ 21,000 येऊ लागल्या आल्या आणि येऊ लागल्या गाड्या पाठीमागून.